अनोखं प्रेम भाग 6. सुहानी जेव्हा खाली किचनमध्ये आली तेव्हा निशा किचनमध्ये खीर बनवत होती. तिने सुहानीला सांगितलं की शिवमला खीर खूप आवडते म्हणून ती खीर बनवत आहे. सुहानीला समजत नव्हतं की निशा शिवमच्या इतकं पुढं पुढं का करत आहे ते. निशा मुद्दाम तिला शिवमची किती काळजी आहे ते दाखवून देत होती. इतक्यात सुहानीचं लक्ष दरवाजाकडे गेलं तर शिवम दरवाजात उभा राहून त्यांच्याकडे रोखून बघत होता. सुहानी, जर तुमचं गॉसिप करून झालं असेल तर चल, तो तिच्याजवळ येत म्हणाला. शिवम, बरं झालं तू आलास. बघ, मी स्पेशल तुझ्यासाठी खीर बनवली आहे, निशा मुद्दाम सुहानीसमोर म्हणाली. निशा मुद्दाम सुहानीला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण शिवमला या गोष्टीचा जास्तच राग येत होता. गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात आणि तुला माझ्यासाठी काही बनवण्याची गरज नाही, तो रूडली म्हणाला व सुहानीला उचलायला लागला. पण तिने त्याला नकार दिला व त्याला सांगितलं की ती आता चालू शकते. त्याने तिच्याकडे रोखून पाहत तिचा हात पकडला आणि लगेच तिला तिथून घेऊन गेला. तिला रागाने आपल्या रूमकडे घेऊन आला. त्याच्या ओढण्यामुळे सुहानीचा पाय परत दुखावला. ती वेदनेने कळवळली. तिचा आवाज ऐकून त्याने तिच्याकडे वळून पाहिलं व त्याने तिला हळुवारपणे बेडवर बसवलं व पटकन बँडेज घेऊन तिच्याजवळ आला. शिवम, काही हरकत नाही, मी स्वतः ते लावून घेईल, ती ऑकवर्ड होत म्हणाली. मी तुला बँडेज पहिल्यांदा बांधत नाहीये. त्या रात्रीही मी तुझ्या जखमेवर बँडेज बांधलं होतं, आठवलं? त्यामुळे नखरे न करता मला बँडेज बांधू दे, तो तिच्यासमोर बसत म्हणाला. आता सुहानीला विरोध करता येईना. त्याने तिचा पाय सरळ करून आधीचं बँडेज काढून टाकलं आणि तिच्या जखमेवर मलम लावून परत दुसरं बँडेज बांधलं. शिवम, निशाचं वागणं थोडं विचित्र नाहीये का? ती अडखळत कसंबसं बोलली. सुहानी, तुला निशाबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही. ती फक्त वहिनीची बहीण आहे, त्यामुळे नेहमी इथे येत जात असते. ती या घरात एक पाहुणी आहे, त्यामुळे तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस, तो म्हणाला व बाहेर निघून गेला. सुहानीच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. त्याचं बदललेलं वागणं पाहून ती खूप कन्फ्यूज झाली होती. तिला समजत नव्हतं की कशावर विश्वास ठेवावा. तिला माहीत असलेल्या शिवमवर की या नवीन शिवमवर, पण ती त्याच्यावर विश्वास ठेवायला घाबरत होती. शिवम तिथून सरळ निशाच्या रूममध्ये आला. ती आपल्या रूममध्ये बेचैन होऊन फेऱ्या मारत होती. त्याला तिथे पाहून निशाला खूप आनंद झाला. शिवम, तू आत ये ना, ती हसत म्हणाली. पण तो रागाने तिच्याकडे पाहत होता. सुहानीपासून दूर राहा, तू मला तिच्या आसपासही दिसता कामा नये, तो रागाने म्हणाला. इतकी काय काळजी आहे तुला त्या बहनजीची? काय आहे त्या बहनजीमध्ये जे माझ्यामध्ये नाहीये? मला माहीत आहे हे सगळं तुम्हाला जळवण्यासाठी करत आहेस. कालपर्यंत ती तुझ्या रूममध्ये राहत नव्हती, पण अचानक ती तुझ्यासोबत तुझ्या रूममध्ये राहायला लागली आणि तुझ्यासोबत बेडवर झोपायला लागली. हे सगळं अचानक कसं झालं? निशा हसत म्हणाली. मी हे सगळं दिखावा म्हणून करत नाहीये. ती माझी पत्नी आहे. ती सुहानी शिवम मेहरा आहे. ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही आणि तूही विसरू नकोस, तो चिडून म्हणाला व त्या रूममधून बाहेर पडला. सारखं सारखं सुहानीचं नाव ऐकून निशा आता जास्त चिडली होती. सुहानीमुळे तिची सगळी स्वप्न धुळीला मिळाली होती. इकडे काही वेळाने सुहानी आईच्या रूममध्ये आली. आई कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत होत्या. तिला पाहताच आईने हसत तिला आत बोलावलं. सुहानी, बरं झालं तू आलीस, मला तुला काहीतरी द्यायचं होतं. त्यांनी कपाटातून एक बॉक्स काढला. सुहानी, हे कंगन मला माझ्या मोठ्या सुनेला द्यायचे होते. मला तर वाटलंच नव्हतं की शिवम कधी लग्नाला तयार होईल, पण त्याने स्वतःच मला तुला मागणी घालायला तुझ्या घरी पाठवलं होतं. त्यावेळी मी शॉकच झाले होते. एका क्षणासाठी वाटले मी स्वप्नातच आहे, पण बघ, आज तू माझी सून बनून माझ्यासमोर उभी आहेस. मी मान्य करते की त्याने तुला बराच त्रासही दिला आहे, पण सुहानी, मला वाटतं की तो आता बदलायला लागला आहे. आई तिच्या हातात ते सोन्याचे कंगन देत म्हणाल्या. आईच्या आग्रहामुळे सुहानीने आईला थँक्यू म्हणत ते कंगन घेतले. आई, त्या रात्री तुम्ही शिवमवर खूप ओरडल्या होत्या ना, त्यामुळेच ते मला शोधायला आले होते, सुहानी विचार करत म्हणाली. काय झालं? त्याने तिथे येऊन तुला परत त्रास दिला होता का? आईने काळजीने विचारलं. नाही आई, उलट त्या दिवशी मी एका नवीनच शिवमला बघितलं, जो माणसाला माणूस समजतो, जो दुसऱ्यांची पर्वा करतो.
मला वाटलं नव्हतं की शिवम इतका काळजीनेही वागू शकतो, सुहानी म्हणाली. सुहानी त्याच्याबरोबर आधी जे झालं होतं त्यामुळे त्याचा नात्यांवरचा विश्वासच उडाला होता. त्याला वाटतं की सगळे त्याला धोका देतील आणि एक एक करून सगळे त्याला सोडून जातील. पण मला असं वाटते की त्याच्यात आता बदल होत आहे. तो तुझ्यावर विश्वास करायला लागला आहे. पण ही गोष्ट तो लवकर मान्य करणार नाही, आई तिला समजावत म्हणाल्या. सुहानीला ते ऐकून बरं वाटलं. सुहानी, मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुला निशा थोडी विचित्र वाटत असेल. तिची शिवमशी लग्न करण्याची खूप इच्छा होती. पण शिवमने तिला स्पष्ट नकार दिला. पण तरीही ती इथे आल्यानंतर त्याच्या आसपास घुटमळत असते. दिशानेही तिला अनेकदा समजावून सांगितलं आहे. पण ती अजूनही त्याला विसरू शकली नाही. फक्त तिच्या वागण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. आईने सुहानीच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली. सुहानी यावर काय उत्तर देणार होती? शिवमच्या आयुष्यात तिचं काय स्थान आहे याचीच तिला अजून कल्पना नव्हती. तर एका दुसऱ्या मुलीच्या येण्याने तिला काय वाटणार होतं? त्यामुळे तिने ही गोष्ट जास्त मनावर घेतली नाही. दिशा आणि रोहित फिरायला बाहेर गेले होते. येताना दिशाने सुहानीसाठीही खूप सुंदर ड्रेस आणला. तो ड्रेस सुहानीलाही खूप आवडला. निशा आणि दिशा सख्या बहिणी असूनही त्यांच्या स्वभावात किती तफावत होती ते जाणवत होतं. दिशा सुहानीसोबत मैत्रिणीप्रमाणे वागत होती. काही दिवसातच त्यांच्यामध्ये मैत्री झाली होती आणि त्यांच्यातली मैत्री निशाच्या डोळ्यात खुपत होती. काही वेळाने सुहानी आपल्या रूममध्ये गेली. शिवम ऑफिसमध्ये गेला होता. पण आज सुहानी आसपास नसल्यामुळे त्याला खूप खालीपणा जाणवत होता. पण शेवटी तो शिवम होता. तो ही गोष्ट सहजासहजी मान्य थोडीच करणार आहे. इकडे सुहानीला आपली छोटी बहीण मानवीचा फोन आला. मानवी खूप खुश होती. दीदी, तुला ठाऊक आहे, मला एक खूप चांगल्या सॅलरीचा जॉब भेटला आहे. आणि तुला माहीत आहे हे कुणामुळे झालं आहे? शिवम जिजूमुळे. ते मला म्हणाले होते ना की ते माझा चांगला जॉब लावून देतील. त्यांनी त्यांचं प्रॉमिस पूर्ण केलं आहे. दीदी, आता मी आईसाठी खूप काही करू शकते, मानवी आनंदाने म्हणाली. सुहानीलाही खूप आनंद झाला. तिला आणखी काय हवं होतं? तिला फक्त आपली आई आणि बहिणीला आनंदात बघायचं होतं. शिवमबद्दल तिला आता खात्री वाटायला लागली होती की तो स्वतःला जितका वाईट दाखवण्याचा प्रयत्न करत होता तितका वाईट नाहीये. तिने मानवीचं अभिनंदन केलं व तिला प्रॉमिस केलं की ती लवकरच तिला आणि आईला भेटायला घरी येईल. सुहानीने फोन ठेवलाच होता. इतक्यात निशा तिथे आली. सुहानी तिला पाहून उभी राहिली. सुहानी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, ती सोफ्यावर बसत म्हणाली. सुहानी थोडी सतर्क झाली आणि ती कशासाठी आली असेल याचा विचार करायला लागली. सुहानी, किती सहन केलं आहेस तू? मला माहीत आहे हे लग्न एक ओझं, एक बंधन आहे तुझ्यावर. हे नातं थोपवलं गेलं आहे तुझ्यावर. शिवमने लग्नाच्या पवित्र बंधनाचा मजाक बनवून ठेवला आहे. मला माहीत आहे शिवम कसा सगळ्यांसमोर तुझा अपमान करतो. तुला त्रास देऊन त्याला खूप आनंद होतो. दिशा दीदीने मला सगळं सांगितलं आहे. ते ऐकून मलाही खूप वाईट वाटलं. कशी राहू शकतेस तू अशा बंधनात? तुझ्या जागी जर मी असते ना तर हे सगळं अजिबात सहन केलं नसतं. तुला जर माझी काही मदत हवी असेल तर यातून बाहेर पडण्यासाठी मी तुझी मदत करू शकते. तिला सुहानीची खूप काळजी असल्याचा दिखावा निशा करत होती. पण प्रत्यक्षात तर तिला सुहानीला शिवमच्या आयुष्यातून बाहेर काढायचं होतं. त्याशिवाय तिला शिवम मिळणार नाही हे तिला माहीत होतं. पण एव्हाना सुहानीला निशाबद्दल एक गोष्ट लक्षात आली होती की निशा दिसते तशी नाहीये. ती दिशा वहिनीसारखी नाहीये आणि हे सगळं करण्यामागे तिचा स्वार्थ आहे. हे बघ निशा, ही शिवमची आणि माझी लढाई आहे. मी या लढाईत बाहेरच्या लोकांना सहभागी करून घेणार नाही. आणि आमचं नातं कसंही असो, खरं हेच आहे की शिवमने माझ्यासोबत 7 फेरे घेतले आहेत. ते माझे पती आहेत आणि हा पती आणि पत्नीमधील व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यामुळे तुला यात पडण्याची काही गरज नाही, सुहानी थोडी रूडलीच म्हणाली. ते ऐकून निशाचा चेहरा उतरला. तिला वाटलं होतं की सुहानी खूप आनंदाने तिची मदत घ्यायला तयार होईल. पण सुहानीने नकार देऊन तिच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरलं. जशी तुझी मर्जी म्हणत ती तिथून निघून गेली. पण मनातून खूप चरफडत होती. ती सुहानीला फसवण्यासाठी संधी शोधायला लागली. शिवमने सुहानीला फोन करून घरीच एक महत्त्वाची फाईल शोधून ठेवायला लावली होती. त्याची एक महत्त्वाची डील होणार होती. संध्याकाळी ती फाईल त्याला हवी होती व त्याने सुहानीलाही तयार व्हायला सांगितलं होतं.
कारण तिलाही त्याच्यासोबत न्यायचं होतं. पार्टी म्हटल्यावर सुहानीला त्या पार्टीची आठवण झाली आणि ती नर्वस झाली. तिला भीती वाटत होती की परत पार्टीमध्ये काही चुकीचं झालं तर आता ती ते सहन करू नाही शकणार. संध्याकाळी जेव्हा शिवम ती फाईल घेण्यासाठी आणि सुहानीला नेण्यासाठी तिथे आला, तेव्हा ती फाईल आपल्या जागेवरून गायब होती. ते पाहून शिवम खूप संतापला. तो पुन्हा सुहानीवर रागावला. तू एक साधी फाईलही नीट ठेवू शकत नाही. तुझ्यामुळे आता सगळ्यांसमोर मला खाली पाहावं लागणार आहे. सुहानी त्याची माफी मागत होती, पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. तू हे सगळ्यांसमोर माझी फजिती करण्यासाठी करत आहेस ना? बदला घेत आहेस ना तू माझ्यावर? जर असं नसतं तर ती फाईल बरोबर वेळेवर कशी गायब झाली? तो रागाच्या भरात बरंच काही बोलून गेला. त्यामुळे सुहानी खूप हर्ट झाली. तिने शिवमला सांगितलं की ती काहीही करून ती फाईल आणून देईल. तिने बराच वेळ शोधाशोध केली. तेव्हा तिच्या मनात संशय आला की आज दिवसभर आपल्या रूममध्ये निशाच 2 वेळा आली होती. निशा तिच्या रूममध्ये नाहीये या संधीचा फायदा घेत ती तिच्या रूममध्ये गेली आणि तिला बेडजवळच्या ड्रॉवरमध्ये ती फाईल सापडली. तिचा संशय खरा ठरला होता. ती तडक फाईल घेऊन आपल्या रूममध्ये आली आणि फाईल त्याच्यासमोर केली. त्या फाईलकडे पाहून शिवमचा चेहरा पाहण्यासारखा झाला. सुहानीने शिवमला सांगितलं की आपल्या दोघांत गैरसमज वाढवण्यासाठी निशाने ही फाईल चोरली होती. ते ऐकताच शिवमला धक्का बसला. त्याला सुहानीला इतकं सुनावल्याचा पश्चाताप व्हायला लागला. त्याने सॉरी म्हणत सुहानीची माफी मागितली व तिला पार्टीसाठी तयार व्हायला सांगितलं. कारण इन्व्हेस्टरची शिवमच्या पत्नीलाही सोबत आणावं अशी मागणी होती. त्यामुळे नाईलाजाने सुहानी तयार झाली. तिने दिशावहिनीने दिलेला सुंदर अबोली रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. त्यावर हलकासा मेकअप आणि केस मोकळे सोडले होते. ती खूप सुंदर दिसत होती. दिशा आणि रोहितही पार्टीत जाणार होते आणि त्यांना रिक्वेस्ट करून निशाही त्यांच्याबरोबर जाणार होती. तिला शिवमला फॉलो करायचं होतं बस. तिला माहीत नव्हतं की ती फाईल सुहानी घेऊन गेली आहे. तिला वाटलं की पार्टीत या गोष्टीवरून सगळ्यांसमोर शिवम सुहानीचा अपमान करेल आणि हीच गोष्ट बघण्यासाठी ती पार्टीत जाणार होती. ती खूप भडक मेकअप आणि तोकडे कपडे घालून तयार झाली. इकडे सुहानी शिवमवर नाराज होती. शिवम तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही त्याच्याशी बोलत नव्हती. गाडीत बसल्यावरही सुहानी शांतच होती आणि शिवमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. घरातून निघण्याआधी आईने शिवमला सुहानीची काळजी घ्यायला सांगितली व आधीची चूक झाली ती परत करू नकोस म्हणून सांगितलं. शिवमने त्यांना आश्वस्त केलं की तो सुहानीची काळजी घेईल आणि तिला कोणताही त्रास होऊ देणार नाही. पार्टीत पोहोचल्यावर कार्यक्रम सुरू झाला. जी काही डील होणार होती त्यावर साईन झाले. कार्यक्रम कोणत्याही विघ्नाविना पार पडल्याने निशा नाराज झाली. कारण तिला हवा असलेला ड्रामा तिथे घडलाच नाही. तिचा प्लॅन फेल झाला होता. तिच्या लक्षात आलं की सुहानीनेच ती फाईल परत शोधली असेल. त्यामुळे ती सुहानीवर अजून चिडली. आता सुहानीची फजिती करण्यासाठी ती दुसरा प्लॅन बनवायला लागली. सती सावित्री सुहानी, बघ मी तुला कसं बदनाम करते. तिने वेटरकडून कोल्ड्रिंक्स घेऊन ती अर्धी बॉटल रिकामी केली आणि त्या बॉटलमध्ये निम्मी दारू मिक्स केली. निशा सुहानीला इन्व्हेस्टर्स समोर बदनाम करण्याचा प्लॅन करत होती. तिने ती बॉटल एका मुलीकरवी सुहानीपर्यंत पाठवली. आता ती कोल्ड्रिंकची बॉटल असल्यामुळे सुहानीला संशय आला नाही. सुहानीने ती बॉटल उघडली आणि एक घोट पिऊन बघितला. तिला ती चव खूप विचित्र वाटत होती, पण नंतर तिला ती चव आवडायला लागली आणि हळूहळू तिने ती पूर्ण बॉटल रिकामी केली. सगळे पार्टी एन्जॉय करत होते, डान्स करत होते. सुहानी आपल्यासोबत बोलत नाही हे पाहून रागात शिवमही ड्रिंक करत होता. कंट्रोल शिवम, इतका का पीत आहेस तू? निशा त्याच्या जवळ येत म्हणाली. कंट्रोल करणं कुणीतरी तुला शिकवलं पाहिजे, कारण तू जर वेळेवर कंट्रोल नाही केलं तर तुझ्या चुकांचं प्रमाण वाढतच राहील. शिवम परत तिला रूडली म्हणाला व त्याने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं. त्यामुळे निशाचा चेहरा उतरला, पण तरीही हसत ती त्याला आकर्षित करण्यासाठी त्याच्यासमोर डान्स करायला लागली. पण शिवमने तिच्याकडे काही वेळ पाहून आपला चेहरा वळवला. इकडे सुहानीला चढायला लागली होती. तिचे डोळे जड व्हायला लागले होते. शिवमची नजर सुहानीवरच होती. तो सारखा तिच्याकडेच पाहत होता. सुहानीचं डोकं गरगरायला लागलं होतं. शिवमची नजर थोड्या वेळासाठी तिच्यावरून हटली आणि ती त्याच्या नजरेसमोरून अदृश्य झाली. ती कुठेच दिसत नाहीये म्हणून तो उठला
तिला आवाज देत इकडे तिकडे शोधायला लागला, पण ती त्याला काही सापडेना. त्याने तिला कॉल करून पाहिला, पण ती फोनही उचलत नव्हती. इतक्यात ती त्याला वर असलेल्या रूममध्ये आरशासमोर सापडली. ती आरशासमोर उभी राहून स्वतःला टक लावून पाहत होती. त्याला तिच्याकडे पाहून हसायला आलं. तो रूममध्ये गेला. सुहानी, मी तुला फोन केला होता, पण तू उचलला का नाही? तो तक्रारीच्या सुरात म्हणाला. त्याचा अचानक आवाज आल्यामुळे ती दचकून त्याच्याकडे वळली आणि तोल जाऊन खाली पडायला लागली होती. त्याने वेळीच तिला पकडलं. तिने त्याचा हात झटकून टाकला. ती बालिश चेहरा करून त्याच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होती. त्यानेही तिच्या चेहऱ्याकडे पाहायला सुरुवात केली. तू दारू पिली आहेस? तो चकित होऊन म्हणाला. सुहानी लहान लेकराप्रमाणे तोंडात बोट घालून विचार करायला लागली. मग मान हलवून त्याला नकार दिला. तू दारू पिली आहेस. मला तुझ्या डोळ्यात दिसतंय की तू दारू पिली आहेस. तो डोळे मोठे करून तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. सुहानीही त्याच्या डोळ्यात खोलवर डोकावण्याचा प्रयत्न करत होती. तू ना कमीत कमी अर्धी बॉटल तरी पिली आहेस. तू पहिल्यांदाच इतकी दारू कशी पिलीस? आणि आता तू स्वतःला कशी सांभाळणार? तो काळजीने तिचा चेहरा हातात घेत म्हणाला. सुहानी मान हलवून त्याला सांगत होती की ती दारू पिली नाहीये, पण त्याला पक्की खात्री होती की ती दारू पिली आहे. मग ती रडवेला चेहरा करायला लागली. पण शिवमचं चालूच होतं की तू दारू पिली आहेस. शेवटी तिने तोंडावर बोट ठेवून श्श करून त्याला शांत राहायला सांगितलं. त्याने लगेच आज्ञाधारक मुलांप्रमाणे आपल्या तोंडावर बोट ठेवलं आणि गप्प बसला व तिच्याकडे निरागस चेहरा करून बघायला लागला. सुहानी आता चिडली होती. तू कोण आहेस आणि तुला काय माहीत की मी किती पिऊ शकते आणि किती नाही पिऊ शकत? कोण आहेस तू माझ्यावर असा ओरडणारा? ती स्वतःचा तोल सावरत बोलत होती. मी ना शिवम आहे, शिवम. तो इनोसंटली तिच्याकडे पाहत म्हणाला. ते ऐकून ती त्याच्याकडे पाहून हसली. सुहानी वाकून बालिशपणाने त्याच्या डोळ्यात पाहत होती. सुहानी, माझ्याशी बोल ना. तू माझ्याशी बोलत का नाहीस? मला खूप त्रास होतोय. माझ्याशी बोल ना थोडीशी प्लीज. तो तिची विनवणी करत म्हणाला. मला नाही बोलायचं तुझ्याशी, म्हणत तिने त्याला थोडं ढकललं. तो तोल जाऊन मागे पडायला लागला. ते ऐकून तिने त्याला पकडायचा प्रयत्न केला. तिचाही तोल जायला लागला. ती खाली कोसळणार तोच त्याने तिला अदांतरी पकडलं. सुहानीने घाबरून डोळे बंद करून घेतले. आपण खाली पडलो नाही हे जाणवताच तिने हळूच डोळे उघडले. शिवम तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. भानावर येत त्याने तिला उभं केलं. तू मला पाडणार होतास? मला लागलं असतं तर? ती रडविली झाली होती. नाही सुहानी, मी का पाडेल तुला? मी पडूच नाही देणार तुला, तो तिला समजावत म्हणाला. दोघांनाही खूप चढली होती आणि दोघंही एकमेकांसोबत लहान मुलांप्रमाणे वागत होते. सुहानी, इथे खूप आवाज आहे. चल ना माझ्यासोबत बाहेर. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तो तिचा हात पकडत म्हणाला. पण ती त्याच्यासोबत जायला तयार नव्हती. तिने खुर्चीला पकडून ठेवलं होतं. त्याने तिचा हात पकडून ओढत तिला बाहेर नेलं. मला नाही ऐकायचं काही. तो शिवम ना खूप घमंडी, सडू आणि हृदयलेस माणूस आहे. प्रत्येक गोष्टीत चिडत असतो तो. सुहानी बाहेर गेल्यावर त्याचा हात सोडवत म्हणाली. हो, मला ठाऊक आहे, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला माहीत आहे सुहानी, जेव्हा ती डान्स करत होती ना, तेव्हा मला तू दिसत होतीस. तुला माहीत आहे, ती खूप इरिटेटिंग आहे. तो निशाबद्दल तक्रार करत होता. कोण? सुहानीने कन्फ्यूज होऊन विचारलं. अरे तीच, जिला मी सारखं आऊट आऊट म्हणत असतो. शिवमने स्पष्टीकरण दिलं. आता सुहानीला लक्षात आलं. तीच का, जी आपले केस असे इकडून तिकडे झटकत असते? सुहानी ॲक्शन करत म्हणाली. शिवम हसत हो म्हणाला. ते दोघेही निशाला नावं ठेवत एकमेकांकडे पाहून हसत होते. थांब, मी तुला तिचं नाव सांगते. सुहानी निशाचं नाव आठवत म्हणाली. अरे ते सोड, पण मी काय म्हणत होतो? तू काय बोलायचं तू विसरला होता. मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मीही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल, तो म्हणाला. मला नाही द्यायचं उत्तर, कारण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर खोटंच देशील, कारण तुला तर फक्त खोटंच बोलता येतं, ती तक्रार करत म्हणाली व एका बाजूला असलेल्या पायऱ्यांवर जाऊन बसली. शिवमही तिच्याजवळ जाऊन बसला. नाही, प्लीज सुहानी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.
फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तू माझ्यासोबत असं का केलंस? त्याने प्रश्न विचारला. ती आठवायला लागली. पण मी काय केलं? सुहानी आश्चर्याने म्हणाली. तू मला का मारलंस? पोलिसांच्या ताब्यात दिलंस. मला वाटलं होतं तुझ्यावर बदला घेऊन मी खुश राहील. पण असं नाही झालं. मी खुश नाहीये सुहानी, तो रडवेला चेहरा करत म्हणाला. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.